कोणत्या प्रकारे सांगू तुम्हाला सांगू अगर रवीची तब्येत बरी राही म्हणून तू तिला शेतावर पाठवलीस, पण या नारायणला तरी अक्कल पाहिजे होती. त्याला वेगळं व्हायचं होतं म्हणून हे सगळी नाटकं केलं. पण यशोदा, अगं विनाकारण मी तुला मारलं ग. पण मला सांग, तू आता गेला तरी कुठं? आपल्या घरामध्ये आता त्यांच्या मनासारखं झालं ना. नारायणराव म्हणाला आपल्याला, समजलं का? नाही, बायको आल्यामुळे तुझाही भाव वाढला वाटतं नाही? समाज हवा काय? अरे नारायण, काय चालवलंस? अरे वहिनीला मारलंस? हे बघ, काय भानगड आहे ते मला सत्य सांग. सांगतो ना.
शेतात आलो होतो. अरे चला, मी लहानपणापासून शेतीचे काम करत आलो नाहून. चला तेवढी मोठी पडीत जागा उठीत करून 200 पोते धान पिकवलो एकटा मी. काय सांगतोस काय यशोदा? नारायणने तुला मारला? किरण घरात यावं आणि घरामध्ये भांडणं व्हावं. अगं नारायण साध्या स्वभावाचा, अगं निर्मळ मनाचा, पण या पोरी पायी बाईल बेडा झाला ग. पण यशोदा मला सांग, अगं हे प्रकरण घडलं तरी कसं? मी किरणला म्हणाले बापूजीसाठी शेतावर डब्बा घेऊन जा म्हणून. तर ती शेतावर गेली आणि बापूजीनं काय सांगितलं कोणाच ठाऊक. ते शेतावरून घरी आले आणि माझ्याकडच्या चाब्या हिसकावल्या हो आणि मला खूप मारलं. नालायक नाही का? लाज वाटत नाही तुला असं सांगताना? ठीक आहे, काय सांगून गेलो का मी? अगं डब्बा तुलाच नेऊन द्यावा लागेल असं म्हटलं होतं मी. मग का पाठवलीस तुला? सांग. अगं सांग, का पाठवलं? मी जर किरणला पाठवले नसते ना तर हे प्रकरण घडलं नसतं. पण माझं ऐकावं, रवीची तब्येत बरी नव्हती म्हणून मी किरणला डब्बा न्यायसाठी सांगितलं. खरंच आणि अपराधी मीच आहे. मला क्षमा करा. काय अगं मसिवानी घरात बसून राहायला शरम वाटत नाही तुला? आणि सांगतेस म्हणजे दिमागाने गुन्हा झाला म्हणून? थांब, तुझे चमडेच काढतो. सांग, हे का केलंस तू असा? का केलं? आ